मित्रांनो नमस्कार, मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो। प्रश्न क्रमांक 1, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते? याचे पर्याय आहेत अ आळंदी, ब देहू, क पैठण, ड शेगाव। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब देहू। प्रश्न क्रमांक 2, संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला? याचे पर्याय आहेत पर्याय अ 1607 1 फेब्रुवारी, ब 1250, क 1598, ड 1630। याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 1607 1 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 3, संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? चे पर्याय आहेत पर्याय अ विठ्ठलपंत, ब बोलोबा, क सूर्याजी, ड सिद्धेश्वर। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब बोलोबा। प्रश्न क्रमांक 4, संत तुकाराम महाराजांच्या आईचे नाव काय होते? चे पर्याय आहेत पर्याय अ मुक्ताबाई, ब रुक्मिणी, क कनकाई, ड गोमाई। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क कनकाई। प्रश्न क्रमांक 5, संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? चे पर्याय आहेत पर्याय अ आवली जिजाबाई, ब मुक्ताबाई, क सोयाराबाई, ड भगीरथी। याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ आवली जिजाबाई। प्रश्न क्रमांक 6, संत तुकाराम महाराजांचे गुरु म्हणून कोणाला मानले जाते? चे पर्याय आहेत पर्याय अ संत ज्ञानेश्वर, ब बाबाजी चैतन्य, क संत नामदेव, ड संत एकनाथ। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब बाबाजी चैतन्य। प्रश्न क्रमांक 7, वारकरी संप्रदायात संत तुकाराम महाराजांना कोणत्या आदराने संबोधले जाते? पर्याय आहेत ए जगद्गुरू, बी राष्ट्रसंत, सी ज्ञानब्रह्म, डी शांतब्रह्म। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए जगद्गुरू। प्रश्न क्रमांक 8, संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत कोणते होते? पर्याय आहेत पर्याय अ भगवान शिव, ब श्रीराम, क पांडुरंग विठ्ठल, ड श्रीकृष्ण। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क पांडुरंग विठ्ठल। प्रश्न क्रमांक 9, संत तुकाराम महाराज कोणत्या समकालीन थोर राजाच्या काळात होऊन गेले? पर्याय आहेत पर्याय अ छत्रपती शिवाजी महाराज, ब छत्रपती संभाजी महाराज, क थोरले बाजीराव पेशवे, ड कृष्णदेवराय। याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्रपती शिवाजी महाराज। प्रश्न क्रमांक 10, तुकाराम गाथा या ग्रंथात संत तुकाराम महाराजांचे किती अभंग असल्याचे मानले जाते? पर्याय आहेत अ सुमारे 4600, ब 1000, क 5000, ड 700। याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ सुमारे 4600। प्रश्न क्रमांक 11, संत तुकाराम महाराज कोणत्या डोंगरावर बसून तपश्चर्या चिंतन करत असत? याचे पर्याय आहेत अ ब्रह्मगिरी, ब भामचंद्र भंडारा डोंगर, क शिवनेरी, ड विशाळगड। याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब भामचंद्र भंडारा डोंगर। प्रश्न क्रमांक 12, संत तुकाराम महाराजांनी कोणत्या राजाला पत्र किंवा उपदेशपर अभंग पाठवले होते अशी आख्यायिका आहे? पर्याय आहेत अ औरंगजेब,
ब शिवाजी महाराज, क आदिलशहा, ड कुतुबशहा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 13. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा प्रसिद्ध संदेश कोणी दिला? पर्याय आहेत अ संत ज्ञानेश्वर, ब संत तुकाराम, क संत एकनाथ, ड समर्थ रामदास. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 14. संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध शिष्या कोण होती जिने वारकरी साहित्यात मोलाचे कार्य केले? पर्याय आहेत अ मुक्ताबाई, ब बहिणाबाई, क जनाबाई, ड कानोपात्रा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब बहिणाबाई. प्रश्न क्रमांक 15. संत तुकाराम महाराजांचे विचार कोणत्या संप्रदायाचा गाभा मानले जातात? पर्याय आहेत अ नाथ संप्रदाय, ब वारकरी संप्रदाय, क महानुभाव पंथ, ड दत्त संप्रदाय. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब वारकरी संप्रदाय. प्रश्न क्रमांक 16. संत तुकारामाची पहिली पत्नी कोण होती जिचे निधन 1630-32च्या दुष्काळात झाले? पर्याय आहेत अ रखमाबाई, ब आवलीबाई, क लक्ष्मीबाई, ड नर्मदाबाई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ रखमाबाई. प्रश्न क्रमांक 17. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा निसर्गाचे महत्त्व सांगणारा अभंग कोणाचा आहे? पर्याय आहेत संत रामदास, ब संत चोखामेळा, क संत तुकाराम, ड संत तुकडोजी महाराज. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क संत तुकाराम. प्रश्न क्रमांक 18. संत तुकारामांचे वैकुंठ गमन मृत्यू निर्गम कधी झाले? पर्याय आहेत ए 1650, ब 1660, सी 1640, डी 1635. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए 1650.